महाराष्ट्रातील 17 लाख राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विजय. गेल्या 4 दिवसापासून चाललेला बेमुदत संप यशस्वी. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अधिसूचना 15 दिवसात काढण्याचे सरकारचे सुस्पष्ट लेखी आश्वासन. तोपर्यंत बेमुदत संप संस्थगित. एकीचा विजय. जुनी पेन्शन महाराष्ट्रातील सरकारी, निमसरकारी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. 1 नोव्हेंबर 2005 रोजी आलेली NPS अर्थात कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम ही अतिशय तकलादू असल्याचं लक्षात आल्याच्या नंतर जुन्या पेन्शनच्यासाठी राज्यातील कर्मचारी एक होते आणि 14 मार्च 2023 रोजी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपाची हाक देण्यात आली. यापूर्वी पेन्शन देणार नाही अशा प्रकारची भूमिका या राज्यातील सरकारने घेतलेली होती. परंतु 17 लाख कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार उभारल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता हे सरकारचे कर्तव्य असल्याचे सूत्र महाराष्ट्र सरकारने मान्य केले आणि सुबोध कुमार सहायच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. हा महाराष्ट्रातील समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोठा विजय होता. या समितीला 6 महिन्याची मुदत देण्यात आली. त्या मुदतीत अहवाल येत नसल्याने पुनश्च एकदा कर्मचाऱ्यांना बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागले. तेव्हा कुठे सुबोध कुमार सहाय समितीचा अहवाल आला. हा अहवाल लागू करण्यासाठी पुन्हा एकदा अर्ज विनंत्या करूनही सरकार बदलत नसल्याने संपाच्या मार्गाने जावे लागले. तेव्हा कुठे सुबोध कुमार सहाय समितीचा अहवाल सुधारित राष्ट्रीय जुन्या पेन्शनचे सर्व वैशिष्ट्य जवळजवळ जुन्या पेन्शनसारखीच योजना आहे. सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कर्मचारी संपाचे नागपूरच्या आणि त्यावेळेस सरकारने या योजनेची अटी कार्यपद्धती सूचित करणारी अधिसूचना या परिपत्रक लवकरच करण्यात येईल असे आश्वासन दिले. गेली 2 वर्ष समन्वय समितीचे नेते या अधिसूचना करण्यासाठी सरकारला विनवणी करत होते, अर्ज करत होते, विनंत्या करत होते. परंतु सरकार त्याची दखल घेत नसते. पुनश्च राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने घेतला. गेल्या 4 दिवसापासून राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक संपावर होते. सुरुवातीला बोलण्यास तयार नसलेले सरकार संपाच्या पहिल्या दिवशी चर्चेला तयार झाले. दुसऱ्या दिवशी समन्वय समितीच्या नेत्याबरोबर सरकारच्या मुख्य सचिवाची चर्चा झाली. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे नेते माननीय विश्वासजी काटकर, दगडे साहेब आणि समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली 4 दिवस बेमुदत संप चालला. या संपाचं फलित म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अधिसूचना काढण्याचे लेखी आश्वासन सरकारने दिले. हा कर्मचाऱ्यांचा संघर्षाचा विजय आहे. एकीचं बळ आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जे करेल त्यांचे हे खरेच.